कथेचं नाव आहे डेंजरस इश्क. भाग 36. ब्लॅक मून विला. शॉवरखालील ते उत्कट प्रेम आणि आरवीचं गुपित. ब्लॅक मून विलामध्ये आरवी आणि जुनून एकमेकांना अत्यंत पॅशनेटली किस करत होते आणि त्यांच्या श्वासांची गंध एकमेकांत मिसळत होती. आरवीला जुनूनला आपल्या मिठीत इतकं घट्ट अडकवायचं होतं की तिला सुकूनची आठवण काही काळासाठी तरी विसरता यावी. त्याला माहीत होतं की जुनूनसाठी सुकूनला विसरणं अजिबात सोपं नाही, कारण सुकून कशीही असली तरी जुनूनसाठी तिचं संपूर्ण कुटुंब होती. आई-वडिलांच्या निधनानंतर सुकूनच ती व्यक्ती होती जिला ती आपलं मानू शकत होती. पण आज ते कुटुंब कायमचं संपलं होतं. आरवीने मनात पक्कं केलं होतं की तो जुनूनला कधीच कळू देणार नाही की सुकून आता जिवंत आहे की नाही. हे सत्य तो कायमचा गुपित ठेवणार होता. दुसरीकडे आरवीच्या त्या किसिंगच्या जादूनेही जुनूनही आपली शुद्ध हरपून बसली होती. तिचं एक वैशिष्ट्य म्हणा किंवा कमजोरी, ती कोणाच्याही बोलण्याला किंवा प्रभावाला खूप लवकर बळी पडायची आणि आरवीच्या बाबतीतही तेच होत होतं. आरवी तिला किस करत करतच पुढे सरकत होता आणि जुनून नकळत मागे मागे हटत होती. हळूहळू ते दोघे शॉवरच्या खाली जाऊन उभे राहिले. आरवीने एक क्षणही आपली किस ब्रेक होऊ दिली नाही. शॉवरचा पाण्याचा प्रवाह सुरू होताच पाण्याचे थेंब त्यांच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर पडू लागले. ते किस करत असतानाच त्या पाण्याचे थेंब पिऊन घेत होते. सुमारे 5 मिनिटांनंतर जेव्हा जुनूनचा श्वास गुदमरू लागला तेव्हा आरवीने तिचे ओठ सोडले आणि तो तिच्याकडे अत्यंत प्रेमाने बघू लागला. त्याच्या त्या उष्ण नजरेने जुनूनचं रोम शहारून उठलं होतं. आरवी तिच्या ओठांकडे बघत म्हणाला, "तुला माहीत आहे, आजवर मी कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि प्रोटीनसाठी खूप काही घेतलंय, पण तुझ्या या ओठांचा जो स्वाद आहे ना, तो मला आजवर कोणत्याही प्रोडक्टमध्ये मिळाला नाही." आरवीच्या या बोलण्याने जुनून अधिकच लाजून चूर झाली होती. तिने तातडीने आरवीच्या छातीवर हात ठेवून त्याला थोडं ढकललं आणि म्हणाली, "आता शांतपणे शॉवर घ्या आणि मला इथून जाऊ द्या." ती निघालीच असता आरवीने तिचा हात धरून तिला गोल फिरवलं आणि तिची पाठ आपल्या छातीशी चिटकवून तिच्या गालाला गाल घासत म्हणाला, "असं कसं मी तुला इथून जाऊन देऊ? मी आत्ता फक्त थोडं व्हिटॅमिन घेतलंय. बाकीचं व्हिटॅमिन घेणं तर अजून बाकी आहे." असं म्हणत त्याच्या बोटांचा स्पर्श जुनूनच्या पोटावर फिरू लागला आणि तो तिच्या मानेवर मागे राहून किस करू लागला. जुनून सुखाच्या लहरीत अंगडाई देत दीर्घ श्वास घेऊ लागली. आरवीने तिचे कपडे खांद्यावरून थोडे खाली सरकवले आणि तिला प्रेमाने किस घेऊ लागला. कधी तिच्या खांद्यावर तर कधी पाठीवर तो आपल्या ओठांचा स्पर्श करत होता. जुनूनने आपले कपडे मुठीत घट्ट आवळले होते. आरवी तिच्या कानात मादक आवाजात म्हणाला, "तू जितक्या घट्टपणे हे कपडे पकडलेत, काश तितक्याच घट्टपणे तू मला तुझ्या बाहूंमध्ये घेतलं असतं. मला या कपड्यांची जेलसी होते जानम. माझ्या ह्या जेलसीवर काहीतरी इलाज कर ना." जुनून मंद आवाजात म्हणाली, तुम्ही काय बोलताय? प्लीज असं काहीही बोलू नका." आरवीने तिला पुन्हा एकदा फिरवलं आणि भिंतीच्या आधाराला उभे करून अत्यंत तीव्र नजरेने बघत म्हणाला, "आता तर मी फक्त बोललोय आणि तू इतकी बेधुंद झालीस. जेव्हा मी खरंच या जेलसीचा इलाज करेन तेव्हा तुझी काय अवस्था होईल." असं म्हणत त्याने आपले ओठ हलकेच दाबले आणि जुनूनने शरमेने चेहरा दुसरीकडे वळवला. पुढच्या क्षणी आरवीने तिचे कपडे तिच्या शरीरावरून वेगळे करण्यास सुरुवात केली. जुनूनच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी तरळलं. जरी शॉवरचं पाणी खूप वेगाने पडत होतं आणि त्यात तिचे अश्रू कोणाला दिसणं शक्य नव्हतं, तरीही आरवी आपल्या जानमला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता. तो तिच्या पोटावरून किस करत करत वर आला आणि तिच्या मानेला चुंबन घेत अगदी कानाजवळ जाऊन म्हणाला, "बस काही दिवस अजून जानम. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी तुला प्रेमाचा स्पर्श करेन तेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू नसतील
आरवीच्या त्या बोलण्याचा गर्भित अर्थ जुनूनला स्पष्ट समजला होता. डार्क चॉकलेटचं वलय आणि आरवीचं गँगस्टर तत्त्वज्ञान. जुनून आरवीच्या डोळ्यात बघत म्हणाली, तुम्हाला हे विचार करताना वाईट नाही वाटत का की ज्याला तुम्ही प्रेम करू इच्छिता त्याला आधीच कितीतरी लोकांनी स्पर्श केलाय? तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आरवीने आपल्या बोटाने तिचे ओठ दाबले. तो आधी रागाने बघत होता, पण अचानक तो मंद स्मित करून म्हणाला, देह तर कोणीही स्पर्श करू शकतं जानम, पण मी असा बनेन की तुला स्पर्श न करताही तू मला इतकं खोलवर अनुभवशील की तू स्वतःलाच विसरून जाशील. हे बोलून तो काही क्षण जुनूनच्या डोळ्यात बघत राहिला. त्याचं हे बोलणं ऐकून अंगावर काटा आला होता. आरवीने बोट ओठांवरून हटवलं आणि पुन्हा एकदा तिला उत्कटतेने किस करू लागला. जुनूनची बोटं कधी त्याच्या पाठीवर तर कधी मानेच्या मागे विरहत होती, तर कधी त्याच्या केसांत गुंतत होती. आरवी तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाला आपल्या ओठांचा स्पर्श देत होता, पण त्याने अजून ती लक्ष्मण रेषा ओलांडली नव्हती, जी त्यांच्यातील सर्व अंतर मिटवणारी होती. आरवीचं हे संयम पाहून जुनूनला वाटलं की तिने त्याला ओळखण्यात किती मोठी चूक केली होती. काही वेळाने आरवीने तिला उचललं आणि बाहेर आणून कपडे घालून बेडवर बसवलं. जुनून म्हणाली, मला भूक लागली. त्यावर आरवी हलकंसं हसून म्हणाला, मला खाऊन घे ना, मी तयार आहे. असं म्हणत त्याने ओठ चाटले. जुनून तोंडाचा चंबू करून म्हणाली, तुम्हाला या गोष्टींशिवाय दुसरं काही येतं नाही का? आरवी तातडीने म्हणाला, येतं ना. तू म्हणशील तर मी तुझा सुपर शेफ बनेन. जुनून म्हणाली, अच्छा, मग काय खायला घालणार? आरवी म्हणाला, मी तुला माझं ऑफर दिलंय, अजून काय हवंय? जुनून थोडा विचार करून लाजत म्हणाली, डार्क चॉकलेट. खूप दिवसात खाल्लंच नाहीये, खूप मन करतंय. तुम्ही भरवाल का? तिची ही मागणी ऐकून आरवीचा चेहरा खुलला, कारण डार्क चॉकलेटच्या बहाण्याने त्याला रोमॅन्स करण्याची मोठी संधी मिळाली होती. तो तिला उचलून बाहेर घेऊन आला. आरवी तिला खाली घेऊन आला तेव्हा जुनूनची नजर हॉलकडे गेली, जिथे थोड्या वेळापूर्वी त्या दासीचा अंत झाला होता. आरवीने तिला हलकंच फिरवलं जेणेकरून तिचं लक्ष पुन्हा आरवीच्या चेहऱ्यावर येईल. तो म्हणाला, जेव्हा तू माझ्यासोबत आहेस जानम, तेव्हा तुझा फोकस कोणावरच नसावा. मला खूप जलसी होते, हे मी तुला सांगितलंय ना. आरवी तिला किचनमध्ये घेऊन आला तेव्हा हरिकाका आत आले, पण आरवीने त्यांना बाहेर जायला सांगितलं. जुनून हे बघून थक्क झाली. आरवी इतक्या प्रेमाने बोलतोय हे कसं शक्य आहे? ती म्हणाली, माझ्या संगतीत राहून तुम्ही सुधारताय वाटतं. आरवीने तिरकस नजरेने बघत म्हणाला, जरा सांभाळून. माझ्या संगतीत राहून तू बिघडायला नकोस. लोकांशी बोलण्यापेक्षा तू गोळ्या झाडायला नकोस. जुनून तोंडाचा चंबू करत म्हणाली, असं कधीच होणार नाही. मी कोणाचा जीव घेऊ शकत नाही. आरवी हसत तिच्या अगदी जवळ आला आणि तिचे गाल आपल्या हातात पकडले. तो तिच्या डोळ्यात खोलवर बघत होता. जुनूनचे डोळे लाजेने मिचमिचत होते. आरवी दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, इतकंही निरागस नसावं ग जानम, की लोक तुझा फायदा उचलतील. आणि तू खूप मऊ काळजाची आहेस, कोणाला त्रास देऊ शकत नाहीस. पण याचा अर्थ असा नाही की तू लोकांकडून त्रास सहन करत राहावा. आरवी जुनूनच्या डोळ्यात बघत म्हणाला, सहन कर जानम. तुझ्यासोबत जे काही घडलं त्यामध्ये फक्त त्यांचीच चूक नव्हती, ज्यांनी तुझ्यासोबत वाईट केलं. जर तू थोडी हिंमत दाखवली असतीस आणि एकेकाचा जीव तू स्वतः घेतला असतास तर आज ते लोक मोकाट फिरले नसते. पण मी आहे ना, जे तू नाही केलंस ते मी करून घेईन. तुझा एक गुन्हेगार तर नरकात पोहोचला, पण दुर्दैव हे की त्याला तिथे पोहोचवणारा मी नाही, कोणी दुसराच होता. पण बाकी सर्वांचा मी तुझ्या हस्ते मृत्यूच्या दारात पोहोचवीन. आरवीचं हे बोलणं ऐकून जुनूनच्या होशच उडाले. तो तिच्या चेहऱ्यावरील भाव बघून म्हणाला, वरुण. हे नाव ऐकताच जुनूनचे डोळे विस्फारले. तिला वाटलं होतं की वरुण म्हणजे तो करण आहे,
पण आरवीने तिला धक्कादायक सत्य सांगितलं. जो मुलगा तुला स्वतःला वरून सांगून भेटला होता तो वरून नाही, करण होता. आणि ज्याने तुला पार्टीत वॉशरूममध्ये त्रास दिला, जो तुला जंगलात घेऊन गेला आणि ज्याने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तो खरा वरून होता. तो माझ्याच गँगचा मेंबर होता आणि आता तो मरून गेलाय. हे सत्य ऐकून जुनूनला एक क्षण श्वासही घेता येईना. ती पूर्णपणे हादरून गेली होती. ब्लॅक मून विलामध्ये आरवीने आता तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला, तुला घाबरण्याची गरज नाही जानम. त्यांनी जे काही केलं ते कदाचित तू तेव्हा कमकुवत होतीस म्हणून, पण आता मी तुझ्यासोबत आहे आणि मी असतानाच मी तुझ्यावर एक आंचही येऊ देणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना? जुनूनने शांतपणे मान हलवली. आरवीने हसून तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि म्हणाला, आय लव्ह यू जानम, आय लव्ह यू सो मच. थोड्या वेळाने त्याने तिला बाजूला केलं आणि तिच्यासाठी पराठे बनवायला सुरुवात केली. जुनून चकित होऊन म्हणाली, मी डार्क चॉकलेट मागितलं होतं आणि तुम्ही पराठे बनवताय. आरवी हसून म्हणाला, मला फक्त बंदूक चालवणं नाही तर अजून खूप काही येतं. असं म्हणत त्याने पराठ्यावर तूप सोडलं आणि मग त्यावर चक्क डार्क चॉकलेट सिरप लावलं. आरवी हसून म्हणाला, बघ आरवी द गँगस्टरची कमाल. जुनून मात्र हसायला लागली. आरवीने त्या पराठ्याचा रोल बनवला आणि तो जुनूनच्या ओठांकडे नेला. आज आपण डिनर नाही, हेल्दी रोमॅन्स करू. जुनून मात्र गोंधळून म्हणाली, काय म्हणजे? आरवीने तो रोल तिच्या ओठांकडे धरला. जुनूनने ओठ थोडे उघडले आणि बाईट घेतली. तेव्हा सगळं चॉकलेट तिच्या ओठांना लागलं. आरवी मात्र तिच्या ओठांकडे बघून म्हणाला, कसं वाटतंय? जुनून लाजत म्हणाली, खूप टेस्टी. तुम्ही पण टेस्ट करा ना. आरवी हसून म्हणाला, तू टेस्ट केलंस, आता माझी बारी. असं म्हणून त्याने तो रोल बाजूला ठेवला आणि थेट जुनूनच्या ओठांकडे झुकला. जुनून मागे सरकली, पण आरवीने तिच्या डोक्याच्या मागे हात ठेवून तिचे ओठ सक करायला सुरुवात केली. जिथे डार्क चॉकलेट पसरलं होतं, जुनूनच्या अंगात गुदगुल्यांची लहर उठली. तिचे हात आरवीच्या छातीवर स्थिरावले. आरवीने ओठ मात्र साफ केले आणि पुन्हा रोल तिच्याकडे धरून म्हणाला, तू हे खा, मी मला हवं ते खातोय. त्याने पुन्हा जुनूनच्या ओठांकडे पाहिले. जुनूनने लाजत तो चॉकलेटचा रोल कसाबसा आरवीच्या तोंडाजवळ धरला आणि म्हणाली, तुम्हाला डार्क चॉकलेटच खायचं असेल तर यातलं खा ना. आरवी तोंडाचा चंबू करून म्हणाला, नाही, यात मज्जा नाही ना. रात्रीचा तो अबोल रोमॅन्स आणि हॉस्पिटलची ती निर्णायक पहाट. नाही, त्यात मज्जा नाही. मला तर तुझ्या ओठांवर सांडलेलं डार्क चॉकलेट चाखण्यातच खरा आनंद आहे. आता पटकन तो रोल संपव, कारण मी खूप थकलोय आणि आता मला थोडी शांत झोप हवी. आरवीचं हे बोलणं ऐकून जुनूनने तो डार्क चॉकलेटचा रोल पटापट संपवायला सुरुवात केली. जशी ती रोल खात होती तसं आरवी तिच्या ओठांवरची ती चॉकलेटची चव चाखत होता. नॉटी आरवी. तुम्हाला काय वाटते, नॉटी आहे ना? थोड्या वेळाने जुनूनने ते सगळं फस्त केलं. आरवीने तिला एक ग्लास दूध पाजलं आणि आपल्या कडेवर उचलून तिला बेडरूममध्ये आणलं. रात्र झाली होती आणि आरवीला आत्ता फक्त विश्रांती हवी होती. पण दिवसभराचा थकवा तो जुनूनला जवळ घेऊन दूर करणार होता. त्याने जुनूनला बेडवर झोपवलं, स्वतःचा शर्ट बाजूला काढून फेकून दिला आणि तिच्या शेजारी येऊन पडला. जुनून लाजून त्याच्याकडे बघत होती. आरवीने तिला आपल्या बाहूंमध्ये इतकं घट्ट विळखा घातलं की त्याच्या शर्टलेस छातीचा स्पर्श होताच जुनूनला जणू एखाद्या अग्नीच्या भट्टीजवळ असल्याचा भास झाला. ती म्हणाली, तुम्हाला झोपायचं होतं ना, मग झोपा. आरवी मंद हसत म्हणाला, झोपणारच आहे ग, पण त्याआधी तुला थोडं परेशान करणं तर बनतंच ना. जुनून तोंड वाकडं करून म्हणाली, तुम्ही खूप जास्त खोडकर झाला आहात. आता चुपचाप झोपा, मलाही खूप झोप आलीये. तिने बाजूला वळण्याचा प्रयत्न केला, पण आरवीने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला स्वतःच्या जवळ खेचलं आणि कडक आवाजात म्हणाला,
तुझी हिंमतच कशी झाली माझ्यापासून दूर जाण्याची? जुनून म्हणाली. मी कुठे दूर जाते? आरवी गंभीर होत म्हणाला. मी तुला दूर जाऊही देणार नाही जानम. जोपर्यंत या आरवीच्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत तू माझ्याजवळ असशील आणि मृत्यूनंतरही साथ सुटणार नाही. हे ऐकून जुनूनने लगेच त्याचे ओठ आपल्या हाताने झाकले आणि त्याच्याकडे रागाने बघू लागली. आरवी हसला आणि म्हणाला, ठीक आहे, आता मी काहीच बोलत नाही. असं म्हणत त्याने तिच्या गालांचे हलकेसे चुंबन घेतलं आणि जुनून त्याच्या मिठीत विरघळून गेली. आरवीने तिला खूप प्रेमाने कवटाळलं आणि तो गाढ झोपेत गेला. जुनूनसाठी मात्र हे सगळं समजून घेणं कठीण होतं, पण आरवीच्या सोबतीमुळे तिला बळ मिळत होतं. आता सकाळ होताच एक नवीन लढाई सुरू होणार होती स्वतःशीच, कारण आरवी तिला आता उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेणार होता. सकाळी उठल्यावर आरवीने तिला तयार करून नाश्ता दिला. इतक्या घाईत हे सगळं बघून जुनूननं विचारलं, नक्की आपल्याला जायचंय कुठे? आरवी हसून म्हणाला, हॉस्पिटलमध्ये. तुझी अपॉइंटमेंट आहे, चल पटकन. जुनून म्हणाली, पण तुम्ही तर म्हणाला होतात उपचाराला अजून वेळ आहे. आरवी तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, मला आता अधिक संयम पाळणं अशक्य आहे. तुला जवळ घेण्यासाठी मी किती तडपतोय हे फक्त मलाच माहीत आहे. आता मला आणखी तडफवू नकोस. आरवीने तिचा हात धरला आणि ती नाईलाजाने त्याच्यासोबत निघाली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर तिचे सर्व टेस्ट आधीच झाले होते आणि आता उपचार सुरू होणार होते. काही सेशन तिचे भारतात होणार होते आणि त्यानंतर त्यांना न्यूयॉर्कला जायचं होतं. न्यूयॉर्कला जाण्यासाठी आरवी मात्र खूपच एक्सायटेड होता, कारण तिथे त्याला त्याचा छोटा भाऊ अक्षत भेटणार होता, ज्याच्यावर तो जीव ओवाळून टाकायचा. आरवी डॉक्टरच्या केबिनमध्ये होता, तर दुसरीकडे डॉक्टर जुनूनवर उपचार सुरू करत होते. आरवीला सुद्धा तिथेच थांबायचं होतं जुनूनसोबत, पण पेशंटला एकटं राहणं जास्त सोयीचं ठरेल असं सांगून डॉक्टरांनी आरवीला बाहेरच थांबवलं होतं. कशी वाटते कथा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जास्तीत जास्त कमेंट करा आणि लवकरच आपल्या रुद्रांश वाजण्या त्याचा पण भाग आज येणार आहे पुढचा. तर भेटू एका नवीन भागासह लवकरच. तोपर्यंत बाय आणि जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या. या कथेला रिस्पॉन्स कमी झाला आहे. जर तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला तर मी कथा पुढचे भाग अपलोड करणार नाही. तर प्लीज रिस्पॉन्स द्या, जास्तीत जास्त शेअर, लाईक, कमेंट करत राहा. बाय.